ठीक आहे. झालं का साहेब? थोडं समोर आहे हा टेबल समोर, टेबल समोर काय करतो टेबल समोर ना. हा बस चालतं. मी अर्जंट नाही बोलवलेली हे आले सगळे माझ्याकडे आज काय माझे शिस्त असं तुम्ही मोहन भागवतकडे माहिती करत नाही तुमच्याकडे सगळ्यांना गणेश भाऊ, उमेश भाऊ, उमेश भाऊ यांची एलईडी लिंक आहे ना, लाईव्ह लिंक आहे ना. चला करायची का सुरुवात? एक मिनिट, 2 मिनिटं. आज चांगलं मी ओके म्हणाल तुम्ही चालतो. तो मोबाईल दाखवा दुसरा कॉलिंग जसं ना खाली बसून. हॅलो, हा बरोबर ते हां बरं मी रेकॉर्ड करून पाठवतो. ठीक आहे. हां हां चालेल. शासनाच्या वतीने आज पुन्हा सांगण्यात आलं की आम्ही 31,000 कोटी शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेलं आहे. आतापर्यंत जो काही शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला आहे तो इन्शुरन्सचा मोबदला मिळालेला आहे. शासनाने याच्यामध्ये खुलासा करावा की इन्शुरन्सचा मोबदला हा त्यांचा मोबदला आहे. इन्शुरन्स हा शेतकऱ्यांनी काढला तेव्हा पिकाचं नुकसान झालं तर त्यांना इन्शुरन्स मिळेल, पण पूर्ण इन्शुरन्स मिळत नाही पीक नुकसानी. म्हणून शासनाने असताना 31,000 कोटी आम्ही असताना शेतकऱ्यांना वाटप करणार आहोत. ते 31,000 कोटी वाटप झाले का याचा खुलासा शासनाने करावा. शासनाने 31,000 कोटीचा खुलासा केला नाही तर शेतकऱ्यांनी एक लक्षात घ्यावं की 31,000 कोटी शेतकऱ्यांचे सत्ताधाऱ्यांनी पळवले, त्यांच्या कार्यकर्त्यांनी पळवले, आमदार खासदारांनी पळवले, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पळवले. दुसरं महत्वाचं या ठिकाणी एक आश्चर्य आहे की राहुल गांधी यांच्यावरती सावरकरांचा अपमान केला म्हणून असणारा केस दाखल करण्यात आली होती. ही केस 2 दिवसा अगोदर मागा घेण्यात आलेली आहे. राहुल गांधी यांना आमचा असणारा सवाल आहे
की आपण जे काही वक्तव्य सावरकरांशी केलं होतं त्याच्यावरनं उद्भवलेली ही केस होती. तर आपण कोर्टात जाऊन शासनाने ही केस का विड्रॉ केली हा सवाल आपण करणार आहात का? आणि हा सवाल जर आपण केला नाही तर लोक वेगळा अर्थ काढायला सुरुवात करतील. महाराष्ट्रामध्ये नगरपालिका यांच्या निवडणुका चाललेल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना गॅस सिलेंडर हे चिन्ह मिळालेलं आहे. एकंदरीत पक्षाच्या उमेदवारांची परिस्थिती ही चांगली आहे असं दिसतंय. व्हीव्हीपॅट या लोकल बॉडीच्या इलेक्शनमध्ये नाही. मी दुर्दैव असं म्हणेन की इथला असणारा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना आहेत, उभाटा आहेत, हे एकत्र आले. तुमच्याकडे व्हीव्हीपॅट तुम्ही प्रोड्यूस करू शकत नाही, निर्माण करू शकत नाही, वापरू शकत नाही, तर बॅलेटनी मतदान होणार नाही. म्हणजे ईव्हीएमनी मतदान होणार नाही. ते बॅलेटवरती आपण फोर्स करू शकतो. हे एकत्र का येत नाही हाच मोठा सवाल आहे. वंचित बहुजन आघाडी लढते अशी असणारी परिस्थिती आहे. इथे तमाम राजकीय पक्ष आहेत. पक्ष रजिस्टर करताना आम्ही संविधानाशी इमानदारीत राहू म्हणून ॲफिडेव्हिट दाखल केलं. RSS नावाची असणारी जी संघटना आहे की अजून कामगारांचा कायदा असेल, राजकीय पक्षाचा कायदा असेल, कंपनीचा कायदा असेल किंवा पब्लिक ट्रस्टचा कायदा असेल, या कुठल्याही कायद्याखाली रजिस्टर्ड नाही. सर्व राजकीय पक्ष RSSला का विचारत नाही की तुम्ही या देशातल्या कायद्याला मानता की न मानता? की पुन्हा इथला असणारं सवर्णवाद हा आडवा येतोय का? मुसलमानांची संघटना असेल, शिखांची संघटना असेल, जैनांची संघटना असेल, बौद्धांच्या संघटना असेल, यांनी असं काही केलं असतं तर इथल्या सगळ्या राजकीय पक्षाने सोड उठवली असती. इथल्या ओबीसीच्या संघटनाने सुद्धा आम्ही रजिस्टर करत नाही असं जर म्हटलं असतं तर त्याला असताना जेलमध्ये घातलं असतं. आणि अनेक ओबीसीच्या नेत्यांना त्यांनी असताना जेलमध्ये घातलेलं आहे.
या पक्षांना एवढंच सांगतो की येणाऱ्या कालावधीमध्ये संविधानवादी आणि संविधान विरोधी असंच विभाजन होणार आहे आणि या विभाजनामध्ये दोघलेपणाला कुठेच थारा राहणार नाही. तेव्हा स्वतःचं राजकीय अस्तित्व हे कायम ठेवायचं असेल तो लोकांच्या मनामध्ये जे घोळत आहे त्याच्याबरोबर असलं पाहिजे. आज अनेक मीडियावरती असणारं RSSला तुम्ही पाकिस्तानचा स्वातंत्र्याचा पहिला दिवस 14 ऑगस्ट 1947 का साजरा केला हा प्रश्न विचारायला लागलेत आणि भारताचा 15 ऑगस्ट 47 स्वातंत्र्याचा दिवस काळा दिवस का मानलात याचा आता खुलासा विचारायला लागलेला आहे. या निमित्ताने एक तिसराही प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित व्हायला लागलाय आणि तो म्हणजे 1930च्या कायद्याखाली ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये मिलीजुली सरकार ही संकल्पना जर कोणी रुजवली असेल तर RSS हिंदू महासभा एका बाजूला आणि मुस्लिम लीग दुसऱ्या बाजूला. यंगर जनरेशन जे आहे की स्वातंत्र्याच्या म्हणजे भारताच्या फाळणीचा दोषारोपण RSS हे मुस्लिम लीगवरती टाकते. मग त्या कालावधीमध्ये 1930च्या कालावधीमध्ये आणि 37च्या कालावधीमध्ये RSS हिंदू महासभेने मुस्लिम लीग बरोबर एका ठिकाणी नाही तर 5 राज्यांमध्ये समझोता करून तिथे राज्य चालवलं. आपण आता विचार निवडणुका वगैरे ज्या होत आहेत सर्व म्हणजे लुटूपुटूची लढाई तुम्ही म्हणजे म्हणताय का? म्हणजे जर सर्व एकत्र आलेले असतील पडद्याच्या आतून तर मग सध्याचं जे सुरू आहे सर्व खेळ महाराष्ट्रात तर त्याच्याबद्दल काय सांगाल? बावला बावलीचा खेळ होता लहानपणी आम्ही बघत होतो. एक माणूस असायचा की तो या बावला बावलीची भांडणं कशी होतात ते दाखवायचा, मारामाऱ्या कशा होतात ते दाखवायचा, हे एकमेकांशी नाचतात कशी ते असतात दाखवते.
जसं आता भारतीय राजकारणामध्ये त्या माणसाचं नाव आहे नरेंद्र मोदी. तो फक्त आम्हालाच नाचू शकलेला नाही आणि आम्हीच त्याला असं नाचवलं. तेव्हा जनतेने वंचितच्या पाठीमागे उभं राहावं, आम्ही त्याला अजून नाचू. ती याचिका जी मागे घेतलेली आहे, बिटवीन द लाईन्स काय आहे त्याच्यातलं? मला काय माहिती. नाही, तुम्ही माझ्या तुमचं आजोबा चांगलं तर तुम्हाला आपली माहिती असतं काय त्याच्या मागचं कारण काय? राहुल गांधींनी अपील करावं असं तुमचं म्हणणं आहे. कोर्टामध्ये अपील करावं राहुल गांधीने, किंवा तुम्ही मागा का घेतली हे सांगा ना. मला 10 वेळा कोर्टात यावं लागलं, मला तुम्ही एक्झेम्पशनही दिलं नाही. हे राहुल गांधींनी प्रश्न उपस्थित करावे. बट व्हॉट इज द इंटरनल सेटलमेंट? नो आयडिया. तुम्हाला माहिती आहे, सांगत नाही. नो आयडिया. मी थोडी त्याचा वकील आहे. नाही, वकील नाही, मग तुम्हाला बाकी माझ्याकडे वकीलपत्र आलं तर मी तुम्हाला सांगेन की काय इंटरनल सेटलमेंट झालं. सर, विक्रोड येथील बौद्ध विहारामध्ये RSSला विरोध केला म्हणून 2 गटात प्रचंड वाद झाला. कधी झालं? कालच्या संविधान दिनानिमित्त बोलवण्यात आला होता एका भाजप पदाधिकाऱ्याला. त्यामुळे त्याला विरोध केला आणि तिथे 2 गटात पोलीस स्टेशनला RSSचा गट आणि बौद्ध गट ते होणारच आहे सगळीकडे. आता मी तुम्हाला जसं म्हटलं की डिव्हिजन सुरुवात झालेलं आहे. संविधानवादी आणि संविधान विरोधी असं असणारं वातावरण आता व्हायला सुरुवात होणार आहे. का कोणालाही मनुवाद हा नकोच आहे. कारण मनुवाद हा असणारा कैदवाद आहे. त्याच्यामुळे लोकांना आता असताना स्वतंत्रता पाहिजे. त्याच्यामुळे जे स्वतंत्रवादी आहेत ते एका बाजूला आणि जे कैदीवादी आहेत ते एका बाजूला असं होणार. भारतात संघाबाबतची आपली जी लढाई आहे ती आतापर्यंत तुम्ही वैचारिक भूमिका मांडत आहात की रस्त्यावर येईल आणि संघाच्या साठीपर्यंत येईल. ही आता रस्त्यावरती आलेली लढाई आहे. संघाच्या साठीपर्यंत येतील लढाई. आम्हाला फिजिकली थोडी लढाई करायची, आम्हाला लोकांना जागृत करून तुम्ही संविधानवादी आहात याचा असताना तुम्ही दर्शन घडवा. आम्हाला साठेवर जाण्याची गरज नाही. व्यक्तिगत आमची भांडणं नाही. आम्ही कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही, कुठल्या जातीच्या विरोधात नाही, कुठल्या राजकीय पक्षाच्या पर्सनल विरोधात नाही, पण आयडिओलॉजीशी विरोधात आहोत इतकं 100%. आमचं हे आयडिओलॉजिकल भांडण आहे. जे स्लोगन RSSनी दिलंय, देश में रहना होगा तो भारत माता की जय करनी होगी, तशाच रीतीने आम्ही असं RSSला म्हणतोय की तुम्हाला या देशाचं नागरिक होण्याची आता गरज आहे आणि भारताचं नागरिक व्हायचं असेल तर या देशाचं स्वातंत्र्य स्वीकारले असं RSS वाल्यांनी सांगणं आता गरजेचं आहे. ही मोमेंट आता चालू. सर्वात जास्त भाजपचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आल्याचा दावा केला जात आहे. काय चित्र असे कठपुतली आहे राजकारण. राजकारण हे काही रिफ्लेक्शन आहे असं मी म्हणत नाही. अनेक ठिकाणी मतचोरी यासारखे आरोप केले जात आहेत मतचोरीचे या बिहार इलेक्शनच्या नंतर. असे आजही इलेक्शन कमिशननी बिहारमध्ये किती मतदान झालं टोटल आणि किती मतदान मोजल्या गेले याची आकडेवारी आलेली नाही. कदाचित बिहारमध्ये या संदर्भातलं पिटिशन होण्याची शक्यता आहे अशी मला बिहारमधनं माहिती मिळते. निवडणुकीचे निकाल जेव्हा लागतील, मी आता सांगितलेलं होतं, राज्यात वंचितची परिस्थिती चांगली, बऱ्याच लोकांनी स्वतःहून तुमच्याशी युती आघाडी करण्याची इच्छा दाखवली. हो, निवडणुकीनंतरचं चित्र काय आहे? ते आमचं आता आमचे सदस्य निवडून आणणं हा जसा आमचा एक प्लॅन आहे तशाच रीतीने RSS BJPचा जो प्लॅन आहे की पॉलिटिकल पार्टी संपवणं हा जो प्लॅन आहे
त्यामध्ये आम्ही असं बघतोय राजकीय पक्ष आघाड्या ज्या आहेत त्या टिकतील कशा, ते निवडून येतील कशा, या पद्धतीने आम्ही असणारं लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या इलेक्शनकडे त्या ठिकाणी पाहतो. त्याच्यामुळे अनेक ठिकाणी आम्ही असं आघाड्यांनाही पाठिंबा दिलेला आहे, त्यांच्याबरोबर समझोता केलेला आहे. काही ठिकाणी राजकीय पक्ष आहेत त्यांच्याबरोबरही समझोता केलेला आहे. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये अनेक ठिकाणी हे निवडून येण्याचे दावा केले जातात, मात्र काही ठिकाणी असं झालेलं आहे की उमेदवारी भेटली नाही काही काही पक्षांना. त्यांच्या माझं म्हणणं असं आहे की उमेदवार मिळाले नाहीत, याच्यापेक्षा उमेदवार ज्यांनी ज्या पक्षाकडे जे उमेदवार होते अध्यक्षासाठी नगरसेवकासाठी होते, दुर्दैवाने त्यांनी पार्टी एफिलिएशनला कमी प्राधान्य दिलं आणि खरेदी फरोशला त्यांनी असताना अधिक प्राधान्य दिलं. त्याच्यामुळे एक एक उमेदवार नगराध्यक्षाचा असेल तर त्याला 30 लाख 40 लाखात प्रचार झालेली आहे. त्याला प्रचार या पद्धतीने सुरू आहे की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महायुतीतले जे हे आहे ते ठिकाणी त्यांच्या विरोधात बोलत आहे. या पूर्वीच्या ह्याच्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राजकीय पक्षाचे प्रमुख नेते हे कधीच उतरत नव्हते. तालुका जिल्हा यांच्यावरतीच ते सोडलं जात होतं आणि त्याचा एक जाणीवपूर्वक निर्णय असायचा तो राजकीय पक्षांचा की आपल्या पक्षामधलं नेतृत्व हे डेव्हलप झालं पाहिजे. म्हणजे एक लाईन गेली की दुसरी लाईन आली पाहिजे, दुसरी लाईन गेली की तिसरी लाईन आली पाहिजे. ही जी पक्ष डेव्हलपमेंट करण्याची जी प्रक्रिया होती, दुर्दैवाने ती या निवडणुकीमध्ये दिसत नाही. आणि ज्यावेळेस तुमच्या फ्रंटलाईन नेत्यांना इलेक्शनच्या प्रचाराला उतरावं लागतं, याचा अर्थ हा आहे की खाली तुमच्याकडे नेते मंडळी नाही, सक्षम कार्यकर्ते नाही आणि तुमचा पक्ष कोलमाड. त्याच्यामुळे मी मतदाराला पहिल्यांदा आवाहन करतोय, ज्या पक्षाचा नेता प्रचाराला आला नाही तुमच्या जिल्ह्यामध्ये त्यालाच तुम्ही मतदान करा. ज्या पक्षाचा नेता जिल्ह्यामध्ये प्रचाराला आला त्या पक्षाला मतदान करूच नका, हा आमचा आता प्रचार आहे. शरद पवारांनी असं म्हटलंय की कामावर नाही, पैशावर पैसे मागितले जातात सध्या. शरद पवार सर, लाडकी बहीण योजना ही माझी संकल्पना होती अशी पंकजाताई मुंडेंनी म्हटलं, काय म्हणत? मी कोणाच्या स्टेटमेंटवरती द्यायचं? मी विचारलेला प्रश्न तुम्ही मोहन भागवतला विचारा पहिल्यांदा. आहे का तुमची ताकद? आहे ताकद? माझ्याकडे बसून जसं तुम्ही विचारता तसं तुमची ताकद आहे का मोहन भागवताला विचारायला की मग तुझं संघटन तू रजिस्टर का केलं नाही? पत्रकार म्हणून कशाला घाला असताय तुम्ही लोक? मोहन भागवत तुमचा दावा आहे का? हा की सासरा आहे? मग विचारा, पत्रकार म्हणून विचारा, तेवढी हिंमत म्हणून ठेवा. नाही तर पत्रकार लागायला लागले तर काय करणार आहे त्याच्यामध्ये? अकोले झाले की नक्कीच विचारेन सर मी. आम्ही ते दर आठवड्यातून 15 दिवसातून एकदा येऊन जातात अकोल्याला. आणि अकोल्यातच पत्रकार विचारत नाही. सगळ्यात मला बाहेर विचारतात ना, प्रकाशवर तुम्ही आम्हाला कशाला म्हणता? त्या अकोलेकरांना विचारायला सांग ना, का आमच्या इथं 2-4 वर्षांनी येतात पण अकोल्याला 15 दिवसांनी येतात. आठवडाभर राहून जातो ना ते आठवडाभर तिथं राहण्याच्या ठिकाणी मला लोक समजतात गोरक्षकच्या ह्याच्यामध्ये राहतात. आता बाहेरचे पत्रकार मला माहिती देतात, अकोल्याचा पत्रकार विचारत नाही. काय तुम्ही सहज भेटता आम्हाला, हा ते आलेले सांगत नाही, त्यांच्यापर्यंत जाता येते. त्यांची सिक्युरिटी पहिल्यांदा विचारा ना, सिक्युरिटी एसटीला विचारा की ही सिक्युरिटी तुम्ही कुठच्या पद्धती याच्यापर्यंत देत आहे, कुठच्या कायद्याखाली सिक्युरिटी देण्याचे नॉर्म्स आहेत.
आता जो संविधान मानत नाही त्याला सिक्युरिटी आहे, तुम्ही विचारा. बाळासाहेब राम इथल्या असणाऱ्या संघाचा प्रमुख जे आहे त्यांना विचारा, ते तुम्हाला देतील. बाळासाहेब तुम्ही असं बोलले, मग त्यांना राम मंदिराच्या उद्घाटनात त्यांना निमंत्रण असतं, धर्मध्वजाचे असते ते पंतप्रधानांच्या बाजूला असतं. तुम्ही विचारलं पाहिजे हे कसं काय बाबा. लोकांना कळलं पाहिजे ना कुठल्या कायद्याखाली बसतात, आमच्या नियमाखाली आमच्या बसतात. सर्वांकडे एक विनंती आहे तुम्हाला, आमची भेट घालून द्या तुम्ही त्याच्यावर. मला काय ज्या दिवशी येतात त्या दिवशी मला सांगा, मी येतो आणि तुम्हाला घेऊन जातो ना. त्याला काय फरक पडतो. ठाकरेंच्या आघाडीचे आज दोघं थेट दोघं जण बसलेले आहेत एकत्र चर्चा करण्यासाठी. जरी झालं तर महाराष्ट्राचं राजकारण बदलेल. असे हे राजा वाजू नको. कोकणातलीच मंडळी जी सेनेचं बॅकग्राऊंड होतं. मध्यंतरी बऱ्याच मोठ्या प्रमाणात असं लँड एक्विजिशन झालं. कोकणामध्ये खोती विरोधात दारकरी या शब्द तिथला वेगळ्या अर्थाने घेतला. याचं भांडण आपण बघितलं तर ते ब्राह्मण विरोध कुणबी असं आहे. सगळे खोत हे ब्राह्मण आहेत आणि सगळे कास्तकार जे आहेत हे सगळे कुणबी. कॉम्पेन्सेशन जे आहे ते खोताला मिळालं, कुणब्यांना मिळालं. आणि सेनेने कुणब्यांची बाजू घेण्याच्या ऐवजी त्यांनी खोतांची बाजू घेतली. आणि म्हणून आपण बघत असाल की यावेळेस उलट सुलट समजोते हे झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसते. त्यांनी नेत्यांना म्हणून दोन्ही सेना बाहेर कुत्र्या मांजऱ्यासारखे म्हणतात आहे, पण कोकणामध्ये एकत्र. थँक्यू. चलो चहा द्या रे. नाश्ता दे, पाणी हे सब.